ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अंमळनेर जिल्हा जळगाव तांबेपुरा येथील श्री शिवाजी हायस्कूल पुन्हा एकदा गंभीर वादाच्या केंद्रस्थानी आले आहे। गंभीर गुन्ह्यात अटक होऊन कारावास भोगलेल्या एका लिपिकाचा जामीन अर्ज नाशिक सेशन कोर्टाने फेटाळल्याची माहिती समोर आली आहे। मात्र यानंतरही संबंधित लिपिक शाळेच्या परिसरात मुक्तपणे वावरत असल्याच्या चर्चेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। जामीन फेटाळला मग तो बाहेर कसा? न्यायालयाने जामीन नाकारल्याचे स्पष्ट होत असताना संबंधित व्यक्ती शाळेत ये-जा करत असल्याचे सांगितले जात आहे। समाज माध्यमांवर एकच प्रश्न घुमत आहे, जामीन फेटाळला असेल तर तो मोकाट कसा? कायद्याचे आदेश केवळ कागदावरच आहेत का? ही बाब न्याय व्यवस्थेच्या अंमलबजावणीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे। वेतन बिले आणि आयकर कपातीतील गंभीर आरोप, सदर लिपिकाविरोधात यापूर्वीही अनेक आर्थिक अनियमिततेचे आरोप झाले होते। वेतन बिले वेळेत पाठवली न जाणे, आयकराची वेळेवर कपात न करणे, मागील 3 वर्षातील आयकर कपातीची रक्कम पगारातून वजा करूनही शासनाकडे जमा न झाल्याचा आरोप, या सर्व प्रकारांमुळे आर्थिक व्यवहाराबाबत गंभीर शंका उपस्थित होत आहेत। कपात झालेल्या रकमेचा हिशोब नेमका कुठे आहे, असा सवाल समाज माध्यमातून विचारला जातोय। अतिरिक्त ठरलेला असूनही शाळेत सक्रिय, मागील संच मान्यतेत संबंधित लिपिक अतिरिक्त ठरलेला असल्याचे सांगितले जाते, तरी देखील तो याच शाळेत सक्रियपणे कामकाजात सहभागी असल्याची चर्चा आहे। संस्था चालक शरद शिंदे यांना बोगस कामकाजात मदत केल्याचेही आरोप समोर येत आहेत। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।